प्रमाणात तळोदा शहरातील सर्व स्तरातील सर्व भागातील सर्व समूहामधून लोक मोठ्या संख्येने त्या रॅलीमध्ये उपस्थित झाले आणि खास करून ह्या रॅलीमध्ये भारतीय जनता पक्षाची शिस्त आहे ती दिसून आली। त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी 3 इच्छुक उमेदवार होते, आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय शशिकांत वाणी साहेब होते, माजी नगराध्यक्ष आदरणीय अजय भैया परदेशी देखील इच्छुक होते, परंतु त्या ठिकाणी आज भारतीय जनता पक्षाने जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली। तरी देखील पक्षाची शिस्त आणि या ज्येष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झाले। मी सगळ्या स्तरावर प्रयत्न केले, त्यांच्याशी बोलणी होती, रात्रीपर्यंत सकाळी 10 वाजेपर्यंत बोलणी सुरू होती, पण काही अडचणी आल्यामुळे जिथे प्रस्थापित आमच्या जागा होत्या त्याच जागा त्यांना देण्याची वेळ आली होती। त्यामुळे आम्ही ते म्हणजे आमदार महोदय असतील, सन्माननीय राज्याचे महामंत्री विजयभाई चौधरी असतील, जिल्हाध्यक्ष निलेश माळी साहेब असतील, सगळ्यांनी बसून चर्चा 17 ते 3 दिवस सतत चालू होती, पण त्या चर्चांती काही मार्ग निघाला नाही। म्हणून त्यांनी आपली वाट दुसरी केली, बंडखोरी म्हणता येणार त्यांची। शहराध्यक्ष साहेब त्यांनी मुलाखती पण दिला, त्यामुळे बंडखोरीच म्हणावं लागेल। आता बंडखोरी करता येतात, वरिष्ठ निर्णय घेतील याच्यावर काय घ्यायचं।